हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण अँग्युलरमध्ये लोकल स्टोरेज सोबत क्रड ऑपरेशन कसं परफॉर्म करायचं ते बघणार आहोत. मोस्ट ऑफ दी कंपनीमध्ये आपण जेव्हा मशीन टेस्ट वगैरे देतात, सो इन्स्टेड ऑफ गिविंग एपीआय आपल्याला लोकल स्टोरेज सोबत क्रड ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. लोकल स्टोरेज मीन्स तुम्ही सेशन स्टोरेज सोबत पण करू शकतात. सो इन्स्टेड ऑफ युझिंग लोकल स्टोरेज वी कॅन यूज सेशन स्टोरेज. ओके. सो आज आपण लोकल स्टोरेज सोबत क्रड कसं परफॉर्म करायचं ते बघायचं. क्रड इन द सेन्स क्रिएट, अपडेट अँड द डिलीट ऑपरेशन. ओके. सो मी काय केलं, एक सिम्पलचा एम्प्लॉईचा एक पेज क्रिएट केला. त्यामध्ये सिम्पल 4 फील्ड दिल्या: नेम, मोबाईल, ईमेल आणि डेजिग्नेशन, आणि एक सेव्ह बटन दिली. सो आपल्याला काय करायचं आहे, ऑन द क्लिक ऑफ सेव्ह मी खाली एक टेबल दाखवीन. त्या टेबलमध्ये 4 फील्डचा रेकॉर्ड इन्सर्ट व्हायला पाहिजे. अँड ऑन द क्लिक ऑफ एडिट फील्ड काय व्हायला पाहिजे, ऑटो पॉप्युलेट व्हायला पाहिजे. आणि एडिटची बटन इथे यायला पाहिजे आणि एडिट व्हायला पाहिजे ते रेकॉर्ड. आणि सेम ॲज डिलीटची बटन देऊया टेबलला, आणि डिलीटवर क्लिक केल्यानंतर आपलं ऑपरेशन परफॉर्म झालेलं डिलीट व्हायला पाहिजे. गॉट इट. हा आज आपला टास्क आहे. सो त्यासाठी मी सिम्पलचा एक एम्प्लॉईचा फॉर्म क्रिएट करून घेतला बाय युझिंग आपले प्लेन HTML. इनपुट टाईप टेक्स्ट, क्लास दिला फॉर्म करून, प्लेस होल्डर आणि NG मॉडेल. आता NG मॉडेल काय केलं, मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलंय. सो NG मॉडेल म्हणजे टू वे डेटा बाइंडिंग आपण अँग्युलरमध्ये जे यूज करतो ते. सो टू वे त्यासाठी एक EMP ऑब्जेक्ट क्रिएट केला, आणि EMP ऑब्जेक्ट इकडे एक सिम्पलची फील्ड क्रिएट केली, EMP ऑब्जेक्ट एनी, आणि त्याला एक ऑब्जेक्ट टाईप देऊन दिला. गॉट इट. सो सपोज तुम्ही फ्रेशली प्रोजेक्ट क्रिएट करते आहे आणि NG मॉडेल यूज कराल ना, सो तुम्हाला एरर देणार, जस्ट बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू इम्पोर्ट फॉर्म्स मॉड्यूल अंडर दी ॲप मॉड्यूल डॉट TS. गॉट इट. सो NG मॉडेलमध्ये जर एरर दिला की इट्स नॉट अ प्रॉपर्टी ऑफ अँग्युलर किंवा HTMLचा, सो इन दॅट केस तुम्हाला काय करायचं आहे, ॲप मॉड्यूलमध्ये इम्पोर्टच्या सेक्शनमध्ये फॉर्म्स मॉडेल इम्पोर्ट करायचं. तो एरर निघून जाईल. त्या व्यतिरिक्त कुठलेही एरर येणार नाही. आणि बुटस्ट्रॅप इन्स्टॉल करून घ्यायचं. ओके. हे झालं आपला एक सिम्पलचा HTMLचा पेज. आता मी काय करते की ऑन द क्लिक ऑफ सेव्ह मला एक टेबलमध्ये रेकॉर्ड पुश करायचा आहे. ठीक आहे. हा आपला फर्स्ट टास्क आहे. त्यासाठी ऑन द क्लिक ऑफ सेव्ह म्हटलं मी. सो मी काय करेन, एक सेव्हला एक क्लिक इव्हेंट क्रिएट करते. ऑन सेव्ह, हे झाली माझी मेथड. मेथड ऑलवेज आपण स्टार्ट लिहिताना ऑन वगैरे लिहितो. सो ऑन सेव्ह, आणि मी इथे मेथड क्रिएट करून घेते ऑन सेव्हची. आता मी काय म्हटलं, आता आपला हा सगळा रेकॉर्ड आपण इथे जे फिल्ड करूया त्या कशात येणार आहे, EMP ऑब्जेक्टमध्ये. आपल्याला काय करायचंय, टेबलमध्ये डेटा पुश करायचा आहे. सो एक मला काय क्रिएट करावं लागेल, सगळ्यात पहिले टेबलवर आपण एक लिस्ट दाखवू ना. सो लिस्ट EMP लिस्ट लिस्ट काय, अरेचं सिम्बॉल इज इक्वल टू, ठीक आहे, सॉरी, कोलन एनी. लिस्ट काय, EMP लिस्ट एनी, आणि हा अरे आहे. ठीक आहे. सो एवढा एक पार्ट झाला आपला. सो आपल्याला काय करायचं आहे की EMP लिस्टमध्ये रेकॉर्ड पुश करायचा आहे. EMP लिस्ट डॉट पुश. EMP लिस्ट काय, अरे आहे. सो अरेचा प्रॉपर्टीज काय, पुश, फाइंड, पॉप, स्लाइस. ओके. सो पुश करायचं आहे कुणाला, धिस डॉट EMP ऑब्जेक्टला. आता सगळ्यात पहिले आपण बघूया की आपला ऑब्जेक्ट प्रिपेअर्ड झाला काय. मी काय करते, कन्सोल करते. कन्सोल डॉट लॉग. मी जे पण लिहिते आहे ना, तो इथे ऑब्जेक्ट प्रिपेअर्ड झाला का ते चेक करून घ्या आपण. सेव्ह ऑल, इन्स्पेक्ट कन्सोल. सो ऑन द क्लिक ऑफ आपला सेव्ह बटनवर ते ऑपरेशन परफॉर्म व्हायला पाहिजे. व्हॅलिडेशन वगैरे लावलेले नाहीये मी, सिम्पल फक्त क्रट सांगते तुम्हाला विथ द हेल्प ऑफ लोकल स्टोरेज. आणि सेव्ह केला. झाला माझा ऑब्जेक्ट प्रिपेअर्ड. जो मी कन्सोल केला ते नेममध्ये नेम आलं राम, मोबाईल नंबरमध्ये मोबाईल नंबर, ईमेलमध्ये, आणि डेजिग्नेशन मीन्स आपला ऑब्जेक्ट प्रिपेअर्ड झाला आहे. ठीक आहे. आता आपण काय केलं, डेटा कशात सेव्ह केला, EMP लिस्टमध्ये. आता आपल्याला काय करायचं, ह्या EMP लिस्टमध्ये जो डेटा सेव्ह झाला आपल्याला टेबलला बाइंड पण करायचं आहे. ते ऑपरेशन नंतर करूया. सगळ्यात पहिले आपण लोकल स्टोरेजमध्ये डेटा सेव्ह करून बघूया. सो आता लोकल स्टोरेज कुठे असतं, जसं आपण राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करतो ना नेटवर्क कन्सोलसाठी, तिथेच बघा अप्लिकेशनचं एक फोल्डर असतं. सो अंडर द अप्लिकेशन वी हॅव लोकल स्टोरेज, सेशन स्टोरेज ॲज वेल एज कुकी ऑल्सो. गॉट इट. हे बघा, कुकी, देन आहे सेशन स्टोरेज, अँड वी हॅव लोकल स्टोरेज ऑल्सो. सो आपण लोकल स्टोरेजमध्ये ऑपरेशन परफॉर्म करूया. तो लोकल स्टोरेजला जो डेटा पाहिजे ना, तो इन द फॉर्म ऑफ की अँड दी व्हॅल्यू. की विल बी स्टॅटिक, व्हॅल्यू विल बी ऑलवेज डिफरंट. ओके. आता हा डेटा मला लोकल स्टोरेजमध्ये सेव्ह करायचा, तो कसा करायचा ते बघा. मी काय करते, लोकल स्टोरेज डॉट सेट डेटा.
सेट आयटमला जर तुम्ही ओव्हर केलं तर बघा, पहिलं काय मागितलं त्यांनी, की स्ट्रिंग मध्ये आणि व्हॅल्यू सुद्धा स्ट्रिंग मध्ये मागितली. तर की देऊन देऊया, की EMP किंवा एम्प्लॉय ही झाली माझी की. आणि डेटा सेव्ह करायला कशात पाठवला, धिस डॉट EMP लिस्ट मध्ये. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलं, की जेव्हा तुम्ही डेटा सेव्ह कराल ना, तो व्हॅल्यू इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंगच पाहिजे. आता आपला स्ट्रिंग आहे का हा, EMP लिस्ट स्ट्रिंग आहे का, नाही, काय आहे, अरे फॉर्मॅट आहे ना, अरे दिलाय ना, त्याला स्ट्रिंगीफाय मध्ये सेव्ह करायचं. जेसॉन डॉट स्ट्रिंगीफाय म्हणजे हा काय होणार, स्ट्रिंग मध्ये फॉर्मॅट सेव्ह होणार, जेसॉन डॉट स्ट्रिंगीफाय. सो आता माझा डेटा जो रेकॉर्ड सेव्ह होणार ना, हा माझा स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये सेव्ह होणार. फॉर्मॅट सिलेक्शन. आता बघूया की आपलं सिम्पल फक्त डेटा सेव्ह होत आहे का ते बघून घेऊ. फील्ड्स फिल करते मी आणि जस्ट सेव्ह करून बघा. झाला माझा एम्प्लॉईमध्ये डेटा. एम्प्लॉय काय झाली माझी की, जे मी इथे सेट आयटम मध्ये लिहिली ती, आणि देन जेसन डॉट स्ट्रिंगीफाय मध्ये माझा रेकॉर्ड सेव्ह झाला, बट इथे अरे फॉर्मॅटमध्ये. आता ते कसं गेट करायचं ते पण सांगते मी. झालं नेम, मोबाईल, ईमेल आणि ते डेजिग्नेशन ऑल्सो. ओके. सो हा झाला माझा डेटा सेव्ह. आता आपल्याला मला डेटाला गेट करायचा आणि टेबलमध्ये शोकेस करायचा आहे. तो कसा करायचा, हे तर माहीतच आहे की अँग्युलरमध्ये आपण कुठलं पण पेज लोडवर ऑपरेशन परफॉर्म करतो तर ते कशात करतो, ऑन इनिट मध्ये करतो. सो इम्प्लिमेंट्स ऑन इनिट आणि इथे लिहिते मी NG ऑन इनिट. ओके. सो NG ऑन इनिट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता लोकल स्टोरेजचा डेटा रीड करायचं आहे. दॅट मीन्स वी हॅव टू यूज गेट आयटम. सेट आयटम केव्हा यूज केला, आपल्याला डेटा जेव्हा काय म्हणतात सेव्ह करायचा होता इन दॅट केस. आणि गेट आयटम कधी यूज करतो आपण, जेव्हा आपल्याला रेकॉर्ड डेटा रीड करायचा आहे, डेटा स्टोरेजमध्ये सेव्ह आहे की नाही ते चेक करायचं आहे. सो इन दॅट केस आपण गेट आयटम यूज करतो. सो गेट आयटम मध्ये एकच गोष्ट लागतं. ठीक आहे, एक्सपेक्टेड वन आर्ग्युमेंट्स बट गॉट झिरो. आता आपल्याला इथे एक आर्ग्युमेंट पास करावं लागेल. बघू शकता तुम्ही, गेट आयटम की. आता इथे त्याने व्हॅल्यू मागितली का मला, ही काय झाली व्हॅल्यू. सेकंड पॅरामीटर विल बी व्हॅल्यू, फर्स्ट पॅरामीटर विल बी की. सो त्याने मला काय मागितलं, फक्त की मागितलं. बघा, गेट आयटम की स्ट्रिंग. की काय आपली एम्प्लॉय. मेक शुअर की तुम्ही जेव्हा सेव्ह करताना जी की यूज केली ना, तीच की तुम्हाला गेट करताना यूज करायचं. आता मी हा रेकॉर्ड काय करते, एका दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून देते. स्टोअर डाटा. का बरं ते बघूया. आता मी काय करते, जेव्हा सपोज आपल्याकडे रेकॉर्ड पहिल्यांदा आहेच नाही, एमटी आहे. सो इन दॅट केस तर काय, माझा लोकल स्टोरेज नल आहे ना, एमटी आहे, अनडिफाईन आहे. सो त्यामुळे माझा हा कोड ब्रेक होणार. सो मला नलची कंडिशन लावावं लागेल. म्हणून आता स्टोर्ड रेकॉर्ड, आपला रेकॉर्ड कशात असतो, लोकल स्टोरेजमध्ये ऑलवेज असतो, तो असते स्टोर्ड रेकॉर्डमध्ये. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. जेव्हा पण आपला रेकॉर्ड येतो ना, तो नल येतो. ठीक आहे. सो मला स्टोर्ड रेकॉर्डमध्ये इफ स्टोर्ड रेकॉर्ड इज नॉट इक्वल्स टू नल असेल, तरच मला काय करायचं आहे, धिस डॉट EMP लिस्टमध्ये माझा डेटा, जो म्हणजे स्टोर्ड डेटा आहे ना, तो सेट करायचा आहे. समजलं. धिस डॉट EMP लिस्ट. EMP लिस्ट काय, माझा अरे आहे ना, आणि माझा रेकॉर्ड कशात येत आहे, स्टोर्ड डॉट डेटामध्ये. त्याला मला इथे असाइन करायचं आहे, स्टोर्ड डेटा. आता आपण जेव्हा लोकल स्टोरेजमध्ये डेटा सेव्ह केला, तो कुठल्या फॉर्म मध्ये ठेवला, जेसॉन डॉट स्ट्रिंगीफाय मध्ये. तो स्ट्रिंग सपोर्ट करतो का अरेला, नाही, त्याला आपल्याला अरे फॉर्मॅटमध्ये रिटर्न करावं लागेल ना. सो आपल्याला स्टोअर डेटाला काय करावं लागतं, जेसॉन डॉट पार्स करायचं. मेक शुअर की जेसॉन कॅपिटल राहणार, पार्स करायचा. आता काय होणार माझं, फॉर्मॅट सिलेक्शन करते मी. हा जो आहे ना, स्ट्रिंगीफाय मध्ये दिला त्याने डेटा, पण मी त्याला कन्वर्ट कशामध्ये केला, अरे मध्ये, आणि अरे स्टोअर केला आपला EMP लिस्ट मध्ये. गॉट इट. आता बघूया पुन्हा, क्लिअर करते मी. राम @gmail.com and designation will be software developer. ओके. सो मी जस्ट सेव्ह केला. ठीक आहे, माझे एम्प्लॉयमध्ये डेटा सेव्ह झाला. आता बघा, आपण EMP लिस्ट हे बाइंड नाही केली म्हणून आपला टेबल दिसत नाही. सो मी याच्या खाली एक काय करते, रो घेते आणि कॉलम डी घेते आणि डेटा बाइंड करून देते. सगळ्यात पहिले दोन टी क्लोज करते, एक टेबल क्रिएट करते. टेबल, टेबलमध्ये टी हेड, अंडर द टी हेड वी हॅव TR, अंडर द TR वी हॅव TD. ओके. सो फर्स्ट विल बी
नेम, मोबाईल, ईमेल आणि ते डेसिग्नेशन. ईमेल, मोबाईल, डेसिग्नेशन. एक पुन्हा फील्ड घेऊनच घेते मी, ती म्हणजे आपली ऍक्शनची फील्ड, ज्यामध्ये आपण बटन्स देऊया डिलीट आणि एडिटसाठी ती. ठीक आहे, अंडर ती टी, टी हेड झाली आणि आपल्याकडे एक असतं टी बॉडी. टी बॉडीमध्ये आपल्याकडे आहे टी आर, अंडर द टी आर वी हॅव अ टी डी. टी डी मध्ये आपण असं असं रेकॉर्ड शो करतो. सो टी आर पर मी सगळ्यात पहिले काय फॉर लूप फिरून घेते, यांची फॉर लेट डाटा ऑफ कशात सेव्ह केलाय आपण, कशात सेव्ह केला, लिस्टमध्ये, ईएमपी लिस्ट. मेक शुअर व्हेरिएबल नेम ऑलवेज सेम असायला पाहिजे. सो डाटा डॉट नेम माझी एक फील्ड झाली. सेकंड काय आपली, नेम, ईमेल, मोबाईल आणि लास्ट वन इज डेसिग्नेशन. ठीक आहे, हे झाला माझा डेटा जो आपण टेबलमध्ये शोकेस करणार आहोत. काही एरर आहेत का रन करताना? नाही, थोडा वेळ घेतला. ठीक आहे, डेटा आला प्रॉपर. आता तो आपल्याला दिसत का बरं नाही, मी क्लास क्लास लावून देते टेबलला आणि टेबलला 12 देऊन देते, कॉलम डी, टेबलला क्लास देऊन दे. तर टेबल आपला थोडा प्रॉपर दिसणार. ठीक आहे, हे झालं आपलं नेम, ईमेल, मोबाईल, डेसिग्नेशन. जे आपण लिहिलंय तो रेकॉर्ड इथे आला. त्या ऍक्शन मध्ये आपल्याला बटन्स द्यायचे. अंडर टी डी, एक पुन्हा टी टी क्रिएट केलं, तिथे बटन्स देऊन देऊया नंतर. आता बघा, आपलं ना, जेव्हा आपण आता एडिटवर क्लिक करू तर आपला रेकॉर्ड एडिट व्हायला पाहिजे. बट तुम्हाला माहिती आहे का, एडिट करतो किंवा डिलीट करतो तर काहीतरी युनिक आयडेंटिफिकेशन पाहिजे. आता जेव्हा पण आपण एपीआय सोबत खेळतो ना, तेव्हा आपल्याकडे आयडी असतं, युनिक आयडेंटिफिकेशन. आता आपल्याकडे इथे आयडी आहे का? नाही. सो सगळ्यात पहिलं आपण, मी काय केलं, फक्त नेम, ईमेल, मोबाईल आणि डेसिग्नेशनच स्टोअर केलं. सो मला आयडी पण लागेल, काहीतरी युनिक पाहिजे, त्याच्याशिवाय मी एडिट पण नाही करू शकत आणि डिलीट पण नाही करू शकत, काहीच ऑपरेशन परफॉर्म नाही करू शकत. सो इन दॅट केस सगळ्यात पहिले काय करावं लागलं आपल्याला, या फील्डमध्ये आयडी द्यावं लागेल, युनिक काहीतरी. सो ती कशी द्यायची बघा. याला मी फॉर्मॅट सिलेक्शन करते. फॉर्मॅट सिलेक्शन करत चला, कोड प्रॉपर दिसतो, आपल्याला पण व्यवस्थित दिसतं बघायला ते. सो ऑन द क्लिक ऑफ सेव्ह आपल्याला आयडी पाठवायची. आता बघा काय होतं, माझा रेकॉर्ड फर्स्ट टाइम, एक तर काय होतं तुमच्याकडे दोन सिच्युएशन येऊ शकते. लोकल स्टोरेजमध्ये ऑलरेडी डेटा सेव्ह आहे, किंवा आपण फर्स्ट टाइम ऑपरेशन परफॉर्म करतोय. जसं मगाशी आपण काय केलं, आपलं फर्स्ट टाइम ऑपरेशन परफॉर्म केलं. आता मी फर्स्ट टाइम ऑपरेशन परफॉर्म करते. सो त्यामध्ये कसं करायचं ते बघा. सगळ्यात पहिले काय करतोय आपण, लोकल स्टोरेजमध्ये जो डेटा मी सेव्ह केलाय ना, तो रीड करून घ्यावा लागेल आपल्याला. रीड रीड कसा करतो, बाय युझिंग गेट आयटम आपण रीड करून घेतो. सो ऑन सेव्ह मध्ये मी हा सेम कोड लिहिते आणि रीड करून घेते. ठीक आहे, आता लोकल स्टोरेजमध्ये जर डेटा रीड करतोय आणि एम्प्टी असेल ना, तर तो आपल्याला ऑलवेज नल देतो. आता बघा इथे मी डिबगर लावते आणि तुम्हाला दाखवते की नल येते, एम्प्टी येते, अनडिफाईन येतं, काय येतं बघा. ठीक आहे, आता आपल्याकडे लोकल स्टोरेजमध्ये काही डेटा आहे का, नाही, एम्प्टी आहे. सो मला काय करते, स्टोअर डेटा माझा नल पाठवते. एम्प्टी पण नाही पाठवत, अनडिफाईन्ड पण नाही पाठवत, तो पाठवते नल. सो म्हणून मी इथे स्टोअर डेटाचे नलची कंडिशन लावली होती. आणि इथे सुद्धा मी काय करते, इफ स्टोअर डेटा, इफ स्टोअर डेटा नॉट, किंवा थांबा, इज इक्वल टू नल असेल, तर मी काय करते, माझे ऑपरेशन पहिल्यांदा परफॉर्म करते. म्हणजे हे नल आहे, म्हणजे आत्ताची केस माझी फॉलो होते, एम्प्टी आहे ना, म्हणजे मी काय करते, लोकल स्टोरेजमध्ये फर्स्ट टाइम रेकॉर्ड पुश करते. सो जेव्हा मी फर्स्ट टाइम रेकॉर्ड पुश करते ना, तेव्हा काय करते, एक आयडी पाठवून देते त्याला. एमपी ऑब्जेक्ट डॉट आयडी एक फील्ड क्रिएट करते आणि इज इक्वल टू 1. जेव्हा पण माझी फर्स्ट टाइम एंट्री होणार तेव्हा माझी आयडी काय जाणार, 1. आणि सपोज एल्स, एल्स ब्लॉक कधी ऑपरेशन परफॉर्म होणार, जेव्हा ऑलरेडी लोकल स्टोरेजमध्ये माझे ऑपरेशन, सॉरी, काय म्हणतात, पॅरामीटर्स आहे, ऑलरेडी लोकल स्टोरेजमध्ये माझा डेटा सेव्ह आहे. सो इन दॅट केस माझा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार, करेक्ट. सो त्या केसमध्ये काय होणार, मी काय करते, दिस डॉट ईएमपी ऑब्जेक्ट डॉट आय डी. आता इथे 1+1 नाही करू शकत, आता इथे काहीतरी
युनिक करावं लागेल ना, इन्क्रीमेंट करावं लागेल. पहिल्यासाठी 1 झाली, दुसऱ्यासाठी मी हे लिहिणार का 1च? मग तर आयडी विल बी ऑलवेज सेम राहिले. काहीतरी युनिकनेस करायचं आहे. तर आपण काय करूया, स्टोअर डेटामध्ये जो डेटा मिळते आहे ना, त्याची लेंथ घेऊया. लेंथ ऑलवेज सेम असतं का? पहिल्या रेकॉर्डच्या वेळेस फर्स्ट राहणार, सेकंडच्या वेळेस सेकंड राहणार. करेक्ट. त्याला +1 करूया. जी पण लेंथ येणार, आता सपोज फर्स्ट रेकॉर्ड सेव्ह आहे तर 1 +1 2. इथे लेंथ 2 आली तर 2 + 1 3. सो आयडी काय झाली आपली, ऑलवेज युनिक झाली. नंतर ऑपरेशन हेच परफॉर्म करायचं आहे. नंतर तर हेच परफॉर्म करायचं आहे ना. बघा, मी तुम्हाला समजलं नसेल, बट मी तुम्हाला डिबगर लावून दाखवते. क्लिअर होणार. ठीक आहे, डिबगर लावते. पहिला बघा, सगळ्यात पहिलं बघूया आपण. ठीक आहे, पहिला काय आपला नल आहे. सो एनजीओनिटी मध्ये बघूया. स्टोअर डेटा माझा नल आहे. ही कंडिशन टेबल कधी दिसणार, टेबल मधला रेकॉर्ड जर माझा नल नसणार तर नॉट नल लिहिला. तिथे नल असल्यामुळे इथे इफ ए ब्लॉक एक्झिक्यूट होणार का नाही, इफच्या बाहेर निघाला माझा डिबगरच निघून गेला. आता सेकंड कंडिशन परफॉर्म करूया. नेम विल बी जया, मोबाईल नंबर jaya@gmail.com and then we will give in the designation. थोडं केअरफुली बघा. जस्ट क्लिक ऑन दिस सेव्ह. पहिले बघूया. मी काय म्हटलं की लोकल स्टोरेजमध्ये ऑलरेडी डेटा सेव्ह असेल तर मी गेट केला आहे का. सेव्ह लोकल स्टोरेज आपलं क्लिअर आहे ना. अप्लिकेशन अंडर द अप्लिकेशन लोकल स्टोरेज एम्प्लॉईसाठी क्लिअर आहे या कीसाठी. दॅट मीन्स हा कोड आपला इथे नल झाला. सो मी म्हटलं इज इक्वल टू नल असेल तर माझा इफ ब्लॉकमध्ये जाते. इज इक्वल टू काय माझा नल आहे तर इफ ब्लॉकमध्ये गेला आणि emp.id माझी मी एक सेट केली 1. आफ्टर दॅट जो पण मी रेकॉर्ड फिल्ड केला होता तो EMP लिस्टमध्ये पुश केला. बघा, ऑब्जेक्ट प्रिपेअर्ड झाला. डेझिग्नेशन आली, ईमेल आला, आयडी आली, नेम आला आणि इवन आयडी सुद्धा आली जे आपण फिल्ड केली होती. नेम आयडी मी जेव्हा रेकॉर्ड नल आहे तेव्हा मी 1 दिली, जेव्हा रेकॉर्ड एम्प्टी आहे तेव्हा आयडी 1 दिला. ठीक आहे. आणि आता यांनी काय केलं, माझा पुश केला ॲज इट इज इन द फॉर्म ऑफ JSON.stringify मध्ये. कशामध्ये, EMP लिस्टमध्ये. ठीक आहे, EMP लिस्टमध्ये हा रेकॉर्ड पुश केला. आला माझा रेकॉर्ड. ठीक आहे. आता मी दुसरा देते जे असं जागेवर शिवानी. आता इथेच का बरं एडिट होते मी ते पण सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिले काय करूया आपण, जसा माझा रेकॉर्ड स्टोअर झाला ना, आपण ह्या EMP ऑब्जेक्टला एम्प्टी करून देऊया. सेव्ह झाला बरोबर, EMP ऑब्जेक्टला एम्प्टी करूया म्हणजे आपल्याला नवीन रेकॉर्ड लिहायला बरं होऊन जाणार. this.emp ऑब्जेक्टला एम्प्टी करूया. पहिलं ऑपरेशन झालं जेव्हा रेकॉर्ड इज इक्वल टू नल असेल तेव्हा. आता इज इक्वल टू नॉट नल आहे. नॉट नल इन द सेन्स लोकल स्टोरेजमध्ये ऑलरेडी माझी जया नावाची एक एंट्री एक्झिस्ट आहे फॉर द की एम्प्लॉय, म्हणजे माझा रेकॉर्ड काय नॉट नल आहे. सो इन दॅट केस आपण पुन्हा एक रेकॉर्ड एंटर करूया. रेकॉर्ड फिल्ड करूया. हर फिल्ड डेझिग्नेशन विल बी टेस्टर. ओके. सो ऑन द क्लिक ऑफ सेव्ह बघा. आता पहिले तर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली का, नाही. नल आला का इथे, नाही. काय आला, आपला काहीतरी डेटा आला म्हणजे इफ मध्ये जाणार का तो, नाही, एल्स ब्लॉक मध्ये गेला. ठीक आहे. आता स्टोअर डेटाची लेंथ आहे काहीतरी. स्टोअर डेटाची लेंथ काय इथे 95 दाखवले, मे बी 1 यायला पाहिजे होतं. ठीक आहे, बघूया आपण. स्टोअर डेटाची लेंथ दाखवली आणि ऑब्जेक्ट आयडी काय झाली आपली 95 दाखवली, त्यामुळे एक झाली 16. आता स्टोअर डेटाची लेंथ 95 का बरं दाखवली आणि सगळे जे कॅरेक्टर्स आहे ना याला काउंट केलं. करेक्ट, याला काउंट केलं ते झाले 95. 95 +1 हे माझी झाली 96 आयडी. 96 झाल्या. देन EMP लिस्ट मध्ये त्याने रेकॉर्ड पुश केला. ठीक आहे. आणि कुठला पुश केला, आयडी आता काय गेली म्हणजे युनिक गेली. पहिले काय होती, 1 होती, आता काय 96 आहे. रेकॉर्ड पुश झाला. दुसरा डेटा माझा शिवानी टेबलमध्ये इन्सर्ट झाला. गॉट इट. हे झालं. आणि मी जसं बघा लास्टमध्ये काय लिहिलं, मी EMP ऑब्जेक्टला एम्प्टी केलं. जसं एम्प्टी केलं माझ्या या फील्ड सुद्धा काय झाला, एम्प्टी झाला, कारण आपण ऑब्जेक्टला एम्प्टी करून टाकलं. हे झालं फर्स्ट वाला. म्हणजे आपलं काय झालं, सेव्ह झाला विथ द हेल्प ऑफ आयडी. आफ्टर दॅट आपण लिस्ट पण दाखवली. करंट मधले 2 ऑपरेशन परफॉर्म केले. आता ऍक्शन मध्ये आपण एडिट दाखवूया. ऍक्शन ऑलरेडी दिली आहे, तिथे बटन घेऊया एक.
बटनला नाव एडिट, एक क्लास देऊन देऊया बटनला BTN, बटन थोडी छोटी दाखवूया आणि BTN इन्फो. सो ऑन द क्लिक ऑफ एडिट आपल्याला एडिटचं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ऑन एडिट आता ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे म्हणजे काय, मी ऑन एडिट इथे देऊन देते. सेव्ह करूया. आणि इथे ऑन एडिट. ठीक आहे, जसं मी एडिटवर क्लिक केल्याबरोबर या फील्ड माझ्या ऑटो फिल्ड व्हायला पाहिजे. करेक्ट. का बरं ऑटो फिल व्हायला पाहिजे? जसे मी एडिटवर क्लिक करेल या फील्ड ऑटो फिल होणार, तेव्हाच आपण एडिट करू शकेल ना. सो एडिटवर क्लिक करूया आता. आता तर काहीच नाही होणार. सो मला काय करावं लागेल, यातून काहीतरी युनिक पाठवायचं. आता आपल्याकडं युनिक काय आहे? नथिंग बट ID. वी हॅव ID युनिक. ओके. सो डेटा डॉट ID एक पॅरामीटर पास केलं मी इथे. मला इथे एक पॅरामीटर गेट पण करावं लागेल. इथे तुम्ही XYZ काही पण देऊ शकता, बट त्याची फील्ड येणारी नंबर असल्यामुळे मी इथे नंबर दिला. आता काय करू, रेकॉर्ड कशात आहे आपल्याकडे, टेबलमध्ये रेकॉर्ड कशात बाइंड केला आपण, EMP लिस्ट. सो थिस डॉट EMP लिस्ट हा रेकॉर्ड कशात तरी स्टोअर करायचा आहे. थांबा मी सांगते. आता इथे काय फाइंड. फाइंड काय करतो, एकच सिंगल रेकॉर्ड फाइंड करतो. फिल्टर काय करतो, मल्टिपल रेकॉर्ड फिल्टर करतो. आपल्याला फाइंड रेकॉर्ड ID युनिक आहे ना, तर एका आयडीची पूर्ण टेबलमध्ये एकच रेकॉर्ड राहणार आहे. सो मी ID फाइंड करते. सो m.id इज इक्वल टू ट्रिपल इक्वल्स टू ID. इथे रेकॉर्ड मिळून जाणार आपल्याला. त्याला असं हवंय आता. ठीक आहे. हा रेकॉर्ड एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करूया. रेकॉर्ड किंवा सिंगल रेकॉर्ड. आपल्याला हा ऑलवेज काय रिटर्न करेल, सिंगल रेकॉर्ड. गॉट इट. इथे मला सिंगल रेकॉर्ड मिळाला आणि तो सिंगल रेकॉर्ड मला कशात बाइंड करायचा आहे आपल्याला, कशात पाठवलाय आपण रेकॉर्ड. NG मॉडेलला काय बाइंड केलाय, EMP ऑब्जेक्ट. EMP ऑब्जेक्ट इज इक्वल टू सिंगल रेकॉर्ड. पुन्हा डिबगर लावूया आणि हा डिबगर आपले रिमूव्ह करून देऊया. HTML माझं प्रॉपरली सेव्ह नाही झालं. बघा आता ऑन द क्लिक ऑफ एडिट. बघ ID काय म्हणजे पहिल्या रेकॉर्डसाठी 1 आहे. सो ते काय केलं, EMP लिस्टमध्ये जेवढे रेकॉर्ड आहे, 2 रेकॉर्ड आहे ना आपल्याकडे, तर ID कुठली आहे ती मॅच करला. तर एक आपल्याकडे ID 1 आहे आणि सेकंड विल बी 96. सो m.id इज इक्वल टू आपण जी ID पास केली ती आहे का, आहे. म्हणजे माझं त्यांनी काय केलं, सिंगल रेकॉर्ड पास केला. इथे आपल्याला स्ट्रिंगिफाय किंवा पार्स करायची गरज नाहीये. EMP लिस्टमध्ये ऑलरेडी रेकॉर्ड आपला कशात आहे, पार्स म्हणजे अरे फॉर्मॅटमध्ये आहे. आणि ते आपल्याला लोकल स्टोरेज मधून डेटा क्रिएट करायची गरज आहे का, नाही, कारण आपण ऑलरेडी इथे NG मध्ये केलेलं आहे आणि ऑलरेडी रेकॉर्ड EMP लिस्टमध्ये स्टोअर केलेला आहे. ठीक आहे. सो मी हा सिंगल रेकॉर्डला EMP ऑब्जेक्टला पाठवून दिलं. बघा माझा रेकॉर्ड ऑटोफिल होणार. आता काय करायचं आपल्याला, इथे जे लिहिन ना मी, फक्त ते इथे एडिट होऊन टेबलवर दिसायला पाहिजे. आता NG मॉडेल असल्यामुळे दोन्हीकडे सेम व्हेरिएबल असल्यामुळे असं दिसतंय. बट इथे न करता इथे सेव्ह केल्यावर हा माझा रेकॉर्ड आता नवीन गेला. आपल्याला नवीन गेला पाहिजे का नाही, तिथेच आपला एक्झिस्ट व्हायला पाहिजे. सो तो कसा करायचा ते बघूया. इथे आणि काय केलं, आता प्रिव्हियसली हाही एडिट केला माझा आणि एक नवीन एंट्री केली. मला नवीन एंट्री नाही करायची आहे, मला तिथेच ID तिथेच पाठवायचं आहे. तो कसा करायचा बघा. सगळ्यात पहिले तर आपल्याला एक इन्स्टेड ऑफ टेकिंग सेव्ह बटन, एक अपडेटची बटन घ्यायची आहे. सेव्ह बटन आहे तशीच मी एक अपडेटची बटन घेते. सेव्हच्या जागेवर अपडेट. आता माझी सेव्हची बटन कधी दिसणार ते बघूया. सेव्हची बटन दिसणार माझी EMP ऑब्जेक्ट स्टार NG इफ इज इक्वल टू EMP ऑब्जेक्ट आपल्याकडे, त्याच्यात ID आहे इज इक्वल टू 0 असेल तर. आता आपल्याकडे 0 नाही, त्याच्यामुळे 0 आहे म्हणजे पहिल्यांदा सेव्ह दिसणार आणि सेकंड टाइम माझी अपडेट दिसणार. गॉट इट. हे आपल्याला कुठे करावं लागेल, आपण असं करू शकतो. ID न घेता एक व्हेरिएबल घेऊया, ट्रू ऑर फॉल्स.
तो थोडा इझी जाणार. ती ऍक्च्युली आपली पहिले 0 नाही राहणार ना, सो इट विल बी लिटिल बिट डिफिकल्ट. आपण एक ट्रू आणि फॉल्सचा व्हेरिएबल घेऊन घ्या. सो इज एडिट, डेटा टाईप काय त्याचा ट्रू आणि फॉल्स असल्यामुळे बुलियन इज इक्वल टू फॉल्स. ठीक आहे. सो हा इज एडिट मी इथे देऊन देते. पहिले स्टार एन जी इफ. ओके, फॉल्स आहे तेव्हा हा दिसणार. सेव्ह करूया. आता सेव्ह आणि अपडेट दोन्ही दिसते, म्हणजे फॉल्स असल्यावर सेव्ह आणि अपडेट कधी दिसायला पाहिजे आपल्या ऍट द टाइम ऑफ एडिटवर. तर आता याला कसं करायचं, आपण एडिट कधी करतोय, ऑन क्लिक ऑफ एडिट बटनवर क्लिक केल्यानंतर. सो मी इथे एडिटवर काय करते, या व्हेरिएबलला ट्रू करून देते. इज इट इक्वल टू ट्रू करून देते. आणि इथे मला लिहावं लागेल ना असं, स्टार एफ या बटनवर ट्रू आहे. बघा, पहिले काय आला माझा, सेव्ह आला. जस्ट बिकॉज मी इज एडिटला फॉल्स दिलं. जसं एडिटवर क्लिक केलं तर मी काय केलं, त्याला ट्रू करून दिला. आणि मग इथे माझा आला व्हेरिएबल अपडेट, म्हणजे ट्रू केलं. ठीक आहे. एका व्हेरिएबलनी इज एडिटच्या इझी झालं. आयडियली लिटिल बिट थोडं आपल्याला जे एकदम स्टार्टिंग आहे त्यांना समजायला कॉम्प्लेक्स गेलं असतं. ठीक आहे. सो इथे घेऊया ऑन एडिट. एक नवीन मी काय केलं, मेथड क्रिएट केली आणि ते ऑन एडिट, सॉरी, ऑन सेव्ह एडिट रेकॉर्ड. ऑन एडिट ऑलरेडी आपल्याकडे मेथड क्रिएट केलेली होती ऑन एडिटच्या बटन, म्हणून मला दुसरं करेक्ट करावं लागली मेथडचं नाव. हे झालं. आता यामध्ये काय येणार आहे, फक्त रेकॉर्ड सेव्ह करायचा. बट आता तुम्ही इथे बघितलं असेल, मी इथे एडिट केल्याबरोबर काय झालं होतं, हा पण रेकॉर्ड सेव्ह झाला होता. सो आपल्याला या केसमध्ये काय करायचं आहे की प्रिव्हियस जो रेकॉर्ड आहे ना माझा, त्याला डिलीट करायचा आहे आणि नवीन रेकॉर्ड विथ द सेम आय डी स्टोअर करायचा आहे, किंवा नवीन आय डीने सुद्धा. ठीक आहे. आता ते कसं करायचं ते बघा. सगळ्यात पहिले आपल्याकडे हे आहे, एक फाइंड इंडेक्स असतो. फाइंड इंडेक्स काय करतो, आपल्याला इंडेक्स फाइंड करायचा आणि स्प्लाइस काय करेल, आपला जो रेकॉर्ड आहे ना तो डिलीट करून टाकेल. मी काय करते, इथे एक पुन्हा व्हेरिएबल क्रिएट करते. मे बी एडिट थोडं समजायला डिफिकल्ट जाणार, बट 2-3दा प्रॅक्टिस केली तर ऑब्व्हियसली समजणार. नंबर इज इक्वल टू 0 घेते आणि किंवा इथे EMP ID घेते. EMP ID म्हणजे काय होणार, इथे जी आयडी येणार ना आपल्याकडे ऑन एडिट मध्ये, ती आयडी आपण EMP ID मध्ये सेट करून घ्या. म्हणजे आपल्याला माहित पडलं पाहिजे ना की आपण कुठला रेकॉर्ड एडिट करतो आहे, कुठल्या आयडीचा रेकॉर्ड एडिट करतोय. म्हणून मी या व्हेरिएबल मध्ये सगळ्यात पहिले रेकॉर्ड घेऊन घेतला. आता आपल्याकडे हे तर आहे की लोकल स्टोरेज मध्ये ऑलरेडी डेटा सेव्ह आहे की नाही आपण इतकं तर बघितलंय, नल आणि नॉट नलचं बघून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली जो पहिला रेकॉर्ड आहे ना त्याला फाइंड इंडेक्सनी फाइंड करायचं आणि त्याला स्प्लाइस करून घ्यायचं, रिमूव्ह करून घ्यायचं आणि नवीन रेकॉर्ड सेव्ह करायचं. तर ते कसं करायचं बघा, कॉन्स्ट फाइंड रेकॉर्ड. रेकॉर्ड कशात आहे आपल्याकडे, दिस डॉट EMP लिस्ट. EMP लिस्टला मला काय करायचं आहे, फाइंड इंडेक्स. आता इंडेक्स कोणाचा फाइंड करायचा आहे ते बघून घ्या. m.id इज इक्वल टू आपण ऑन एडिटवर आपल्याला आयडी मिळून राहिली दिस डॉट एडिटची, याच आयडीचा आपल्याला इंडेक्स फाइंड करायचा आहे. आपण सगळ्यात पहिले इंडेक्स फाइंड करून घेऊ. आता मी काय केला, इंडेक्स फाइंड केला. कॉन्स्ट फाइंड इंडेक्स MID इज इक्वल टू दिस डॉट आयडी. मला इंडेक्स मिळून गेला या रेकॉर्डचा. आता इंडेक्स मिळाल्याबरोबर मला काय करायचं आहे, हा जो रेकॉर्डचा इंडेक्स मिळाला ना त्याला मला डिलीट करून घेते. डिलीट कशाने करतो आपण, अरेला स्प्लाइस, युझिंग स्प्लाइसला आपण डिलीट करून घ्या. सो दिस डॉट लिस्टचं नाव काय आपल्या, EMP लिस्ट डॉट स्प्लाइस. स्प्लाइस काय करणार, आपला रेकॉर्ड रिमूव्ह करून देणार, ज्याला आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तो. त्याला काय पाठवा लागेल, इंडेक्स आणि किती डिलीट करायचा आहे रेकॉर्ड, ते दोन गोष्टी पाठवा लागते पॅरामीटरमध्ये. सो फाइंड रेकॉर्डमध्ये आपल्याला आयडी मिळून गेली आणि कॉमा 1, म्हणजे माझा हा एक रेकॉर्ड मला डिलीट करायचा आहे. चला माझा हा डिलीट झाल्याबरोबर काय करायचं आहे, माझा जो जुना रेकॉर्ड आहे ना त्याला आपल्याला
त्याला काय करायचंय, सेव्ह पण करायचं आहे ना. सो दिस डॉट रेजिस्टर लिस्ट, सॉरी दिस डॉट, आपल्याकडे कुठली लिस्ट आहे, EMP लिस्ट डॉट पुश. काय पुश करायचं आहे यामध्ये मला, दिस डॉट EMP ऑब्जेक्टला पुश करून घेते मी. आणि दिस डॉट EMP ऑब्जेक्टला पुश केल्यानंतर आपण ऑलवेज काय करतो, त्याला एम्प्टी पण करून देते. गॉट इट. हा झाला माझा एक. अजून आपल्याला इथे करावं लागेल ना, दिस डॉट एडिटला फॉल्स करावं लागेल, कारण एडिट झाला आहे. तर मला काय दाखवावं लागेल, मग सेव्हची बटन पण दाखवावं लागेल. इन्स्पेक्ट करूया. डिबगर लावलाय का मी, डिबगर लावून देते. शिवानीला एडिट करूया. हे तर झालं आपलं एडिट इथपर्यंत. तर इथे नाव एडिट करते मी फक्त. सो ऑन द क्लिक ऑफ अपडेट मी काय करते, एक रेकॉर्ड फाइंड करते. माझ्याजवळ दिस डॉट EMP ID होती, 96 वाला जो रेकॉर्ड होता ना, त्याला अपडेट करतोय आपण. यांनी काय केलं, फाइंड रेकॉर्ड केला. एक रेकॉर्ड मिळाला या आयडीचा, या लिस्टमध्ये EMP लिस्टमध्ये 96 आयडीचा एक रेकॉर्ड मिळाला आहे. सो त्यांनी फाइंड रेकॉर्डमध्ये एक आला. ठीक आहे. तर फाइंड काय केला, फाइंड रेकॉर्डनी EMP लिस्टमधून आता माझा हा रेकॉर्ड रिमूव्ह केला. बघा दिसतंय तुम्हाला, दोनच दिसते. शिवानी नावाचा रेकॉर्ड मिळत आहे का, नाही. आणि मग त्यांनी अगेन काय केलं, EMP लिस्टमध्ये धिस डॉट EMP ऑब्जेक्ट म्हणजे त्याच डेझिग्नेशनला, बघा डेझिग्नेशन पण तेच आहे, ईमेल पण तिचं, ID पण तिचं आहे, मोबाईल पण तिचं, फक्त आपण काय चेंज केलं, नाव. नावासोबत पुन्हा त्यांनी काय केलं, पुश केलं. याने काय केलं, हा ऑब्जेक्ट क्लिअर केला आणि इज एडिटने काय केलं, अपडेटला सेव्ह करून टाकलं. अपडेटला सेव्ह, हा रेकॉर्ड एम्प्टी करून टाकला आणि आपला शिवानी मिश्रा डेटा माझा, या नावाचा डेटा सेव्ह झाला लोकल स्टोरेजमध्ये. अप्लिकेशन लोकल स्टोरेजमध्ये त्याच आयडीने डेटा माझा आता सेव्ह झाला 96चा. गॉट इट. समजलंय आता एडिट कसं वर्क करते आणि सेव्हच्या वेळेस कसं ऑपरेशन परफॉर्म करतं आणि आपलं डिलीटच्या वेळेस कसं परफॉर्म करतं ते बघूया आता. एडिट झाला. आता आफ्टर द एडिट आपण काय करू, एक डिलीटची बटन देऊया. सेम हीच बटन राहणार. याला एक @NBSP देऊन देते, ताकी दोघांमध्ये स्पेस असते. इन्स्टेड ऑफ एडिट आपल्याला तिथे यायचं आहे डिलीट. क्लास चेंज करूया. आता ऑब्व्हियसली आपल्याला जसं काय केलं आपण, ऑन एडिटला एक युनिक ID पाठवली, तशी आपल्याला डिलीटला पण एक युनिक ID पाठवावं लागेल ना, की डिलीट कुठला रेकॉर्ड करायचा आहे तो. इथे काय, एक मी तिकडनं एक पॅरामीटर पास केलाय. पॅरामीटर नेम विल बी ID. सिम हा हेच परफॉर्म करायचं. आता बघा, फाइंड करावं लागेल सगळ्यात पहिले आणि त्या रेकॉर्डला डिलीट करावं लागेल. याच दोन लाईन लिहायच्या ज्या एडिटसाठी लिहिल्या आपण त्या. फाइंड डाटा इज इक्वल टू, कशातून फाइंड करायचं आहे आपल्याला, EMP लिस्ट मधनं. काय फाइंड करायचं आहे, इंडेक्स फाइंड करावं लागतं आपल्याला. फाइंड काय करतो, रेकॉर्ड देतो, आणि फाइंड इंडेक्स काय करतो, आपलं जे पण किती रेकॉर्ड आहे त्याची लेंथ देऊन देतो. सो ID इज इक्वल टू नंबर. सो m.id इज इक्वल टू आपल्याला कुठली ID चेक करायची आहे, जी आपल्या डिलीट मध्ये घेतोय ती. जर ही ID मिळाला, फाइंड इंडेक्स मध्ये रेकॉर्ड मिळाला, सो तुम्हाला काय करायचं इथे, दिस डॉट EMP लिस्ट डॉट स्लाइस करायचं आहे, सॉरी स्प्लाइस करायचं आहे. स्प्लाइस आणि स्लाइस दोन्ही पण आपल्या अरेमध्ये असतात. फाइंड डेटा याला एकनी, म्हणजे एकच रेकॉर्ड रिमूव्ह करायचा म्हणून मी एक दिलं. करेक्ट. बघूया आता, तो रेकॉर्ड माझा काय होता ना, रिमूव्ह होऊन झाला. आता आपण काय करूया, हे दोन रेकॉर्ड सेम दिसते ना, याला रिमूव्ह करूया. सो ऑन द क्लिक ऑफ डिलीट माझा तो रेकॉर्ड रिमूव्ह झाला. रिमूव्ह झाला, बट रिफ्रेश मध्ये तो रेकॉर्ड दिसतोय, कारण की आपण लोकल स्टोरेज मधून रिमूव्ह केला का, लोकल स्टोरेज मधून रिमूव्ह केला का, नाही. सो आपल्याला इथे लोकल स्टोरेज मधून पण तो डेटा रिमूव्ह करायचा आहे. सो दिस डॉट EMP लिस्ट डॉट
आता आपल्याला इथे कसं करावं लागेल बघा. इन्स्पेक्ट केलं मी. नेटवर्कमध्ये, सॉरी, अप्लिकेशन मध्ये जाऊया. 3 रेकॉर्ड आहे. आता मी फक्त हा रेकॉर्ड डिलीट केला. पण इथून झाला का डिलीट माझा लोकल स्टोरेज मधून? नाही झाला. तो ऍज इट इज आहे. सो त्यासाठी मला जी नवीन ईएमपी लिस्ट आहे ना, ती स्टोअर करावं लागेल लोकल स्टोरेजमध्ये. सो धिस डॉट ईएमपी लिस्ट. आता काय करायचं आपल्याला? सिम्पली जो नवीन डेटा आहे ना त्याला सेव्ह करायचा आहे. तो कसा सेव्ह करायचा बघा. आपण जे पण ऑपरेशन परफॉर्म करतोय तो कशासोबत करतोय? ईएमपी लिस्ट मधून. सो मी इथे रेकॉर्ड एक रिमूव्ह केला. तो कुठून रिमूव्ह केला? ईएमपी लिस्ट मधून. सो माझ्या काय, ईएमपी लिस्ट मध्ये 3 रेकॉर्ड होते, त्यातला मी एक रिमूव्ह केला. आता 2च ईएमपी लिस्ट आहे. ईएमपी लिस्ट मध्ये 2च रेकॉर्ड येतात. ते 2 रेकॉर्ड मला फ्रेशली कुठे स्टोअर करावं लागेल? अगेन लोकल स्टोरेज मध्ये. सो आपण कसं स्टोअर केलं होतं? लोकल स्टोरेज डॉट सेट आयटम. इथे सेट करताना आपल्याकडे जी की आहे त्या सेम कीनी सेव्ह करावं लागेल. की चेंज व्हायला नको. तीच की. आता इथे फक्त काय सेट करायचं आपल्याला? जो आपला डेटा होता ना, आपण कशात स्टोअर करतो नेहमी? स्ट्रिंगीफाय मध्ये. सो जेसॉन डॉट स्ट्रिंगीफाय मध्ये काय स्टोअर करायचं आपल्याला? ईएमपी लिस्टला अगेन स्टोअर करायचं. आता काय होणार? एक रेकॉर्डच माझा लोकल स्टोरेज मधून रिमूव्ह झाला. म्हणजे ईएमपी लिस्ट मधून माझा हा रेकॉर्ड रिमूव्ह झाला. आणि नवीनवाला माझे जे 2 होते ना सेव्ह, ते 2 माझे सेव्ह झाले. खाली बघू शकता तुम्ही. लोकल स्टोरेज मधून पण माझा रेकॉर्ड क्लिअर होता. दॅट्स इट. हे होतं लोकल स्टोरेज सोबत क्रड ऑपरेशन. क्रड इन द सेन्स, सगळ्यात पहिले आपण सेव्ह केला, त्यानंतर आपण रेकॉर्ड गेट केला, अगेन एडिट केला आणि आफ्टर दॅट डिलीट केला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.